आणि मी त्या नार्वेकरांना सुद्धा सांगतोय, त्या लबाडाला, होय लबाडच आहे तो, आता निवडणूक लढतोय म्हणतोय भाजपकडनं. मग मला सांगा, बंगालमध्ये एका न्यायमूर्तींनी राजीनामा दिला, गंगोपाध्याय, आले कानावर तुमच्या? आले ना? अरे हो की नाही? नाही नसेल तर नाही सांगा, मी सांगतो. बंगालमध्ये आता निवडणुकीच्या तोंडावरती एक ते गंगोपाध्याय म्हणून न्यायमूर्ती होते, त्यांनी 4 दिवसापूर्वी राजीनामा दिला आणि भारतीय जनता पक्षात प्रवेश करून आता ते लोकसभेची निवडणूक लढत आहेत. आणि मग आज सामनामध्ये अग्रलेख आहे, काल सुद्धा लोकसत्तेत अग्रलेख होता. काल लोकसत्तेच्या अग्रलेखाचं नाव शीर्षक होतं न्याय देवता बाटली, आणि आज सामनामध्ये दिलेलं आहे. हे महोदय ज्या वेळेला न्यायमूर्ती होते तेव्हा असे त्यांनी काही निर्णय दिलेत की ज्या तृणमूल काँग्रेसच्या विरोधात त्यांनी निर्णय दिलेले आहेत. आज ते जे बाहेर पडलेत ते तृणमूल काँग्रेसवरती आगपाखड करतायत. मग तुम्ही त्या खुर्चीमध्ये बसला होता, त्या खुर्चीचं पावित्र्य तुम्ही राखलं होतं हे कशावरून? कारण तेच गंगोपाध्याय सांगतायत की भारतीय जनता पक्ष माझ्या संपर्कात होता आणि मी देखील त्यांच्या संपर्कात होतो. म्हणजे न्यायमूर्ती एखादा निवृत्त झाल्यानंतर त्याला राज्यसभा देणं किंवा राज्यपाल देणं हे चोरी चोरी छुपे छुपे चालत होतं. पण आज उघडपणाने न्यायदानामध्ये सुद्धा जर भाजपची ही काळी मांजरं बसली असतील तिकडे, तर आम्ही न्याय मागणार कोणाकडे? आणि तसंच हे जे नार्वेकर, आज मी त्यांना आरोपच करतोय की तुम्हाला लोकसभेची उमेदवारी देण्याची लालूच दाखवून तुम्ही माझ्या शिवसेनेच्या विरोधात तुम्हाला निर्णय द्यायला लावला, हा माझा आरोप आहे. कारण सर्वोच्च न्यायालयाने काल म्हटलेलं आहे की तुम्ही, म्हणजे त्या लवाद्यांनी जो काही निकाल दिलेला आहे, निर्णय दिलेला आहे, तर सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाच्या विरुद्ध वाटत नाही काय, हा सर्वोच्च न्यायालयाचा प्रश्न आहे. पण हे एवढे निर्लज्ज आहेत. भाजप काय, मिंधे काय, दुसरे ते गेलेले 70,000 कोटी वालेले या ठिकाणी आणि त्या ठिकाणी, हे गेले तिकडे. पण निर्लज्जम सरासुकी